आपल्या वाढदिवशी शिवतीर्थावर येऊ नये असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केले। आपण 14 जूनला सहकुटुंब मुंबई बाहेर आहे, लवकरच आपली भेट होईल असं राज ठाकरेंनी म्हटलंय। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आंदोलनाला बसलेले आहेत। सरकारने त्यांची मागणी मान्य केली नाही तर राज्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलेलं आहे। आपण आधी शेतकरी आहोत मग मराठा ओबीसी असल्याचं जरांगे म्हणाले। शेतकऱ्यांसाठी आपणही उपोषणाला बसायला तयार असल्याचं जरांगे म्हणाले। अमरावतीत जाऊन त्यांनी बच्चू कडूंची भेट घेतली आहे। राज्यात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत। डोंबिवली मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांची भेट घेतली। ठाकरेंचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या कार्यालयात ही भेट घेतली। मात्र असं असलं तर युतीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। मुंबईत सुप्रसिद्ध दिवंगत चित्रकार MF हुसेन यांच्या चित्राचा उद्या लिलाव होतोय। मात्र हॅमिल्टन हाऊस इथं उद्या होणाऱ्या MF हुसेन यांच्या चित्राच्या लिलावाला बजरंग दलानं विरोध केला। लिलाव रद्द केला नाही तर आंदोलन करू असा इशारा बजरंग दलानं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून दिलाय। जालन्याच्या अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। जिल्ह्याला प्रशासनाच्या वतीनं 11 ते 14 जून दरम्यान येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मात्र या पावसामुळे खरीपाची पेरणीपूर्व अंतिम मशागत सोपी होण्यास मदत होणार आहे। नांदेडमधील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले। शेतकऱ्यांनी जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान कारखान्यांना ऊस गाळपाला दिलेला होता। मात्र अद्याप असंख्य शेतकऱ्यांना कारखान्यानं पैसे दिले नाहीत। दरम्यान लवकरात लवकर पैसे द्यावेत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेले। जालन्यातील श्री क्षेत्र अनवा येथील संत श्री विठोबादादा महाराज संस्थानच्या मानाच्या दिंडीचं पंढरपूरकडे आज प्रस्थान झालंय। ही दिंडी 22 दिवसांचा पायी प्रवास करणार असून 2 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। साताऱ्यात 15वं विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलन होणार आहे। हे संमेलन क्रांतिसिंग नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या साताराच्या प्रति सरकार स्मृतीला समर्पित केले। या संमेलनात कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीला ब्रेक लागलाय। कांद्याच्या भावात प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढ झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। बीडमध्ये मोफत वाळू योजना केवळ कागदावरच असल्याचं उघड झालंय आणि या वाळूसाठी जनतेला हजारो रुपये मोजावे लागतात। नदीतून वाळू काढण्यासाठी एक ट्रॅक्टर ट्रिपचा दर 2000 रुपये आहे, तर 60 ट्रॅक्टर लागतात, ज्याला 14,000 रुपये खर्च येतोय। तसंच सामान्य नागरिकाला तब्बल 30,000 ते 35,000 रुपये मोजावे लागतात। जलील यांच्या घरावर चिखलफेक करण्यासाठी निघालेल्या छत्रपती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना जालन्यातील बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं, त्यामुळे या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरावर चिखलफेक करण्यासाठी छत्रपती फाउंडेशनचे कार्यकर्ते संभाजीनगरकडे निघालेले होते। चंद्रपुरातील राजौरी रेल्वे फाटकावर मद्यधुंद व्यक्तीनं ट्रॅकवर लोळत रेल्वे गाडीला अडथळा निर्माण केला। यावेळी लोको पायलटनं गाडी थांबवून मद्यपीची धुलाई केली। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। नाशिकमध्ये दहशत माजवण्यासाठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली। या आरोपीकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पंढरपूरमधील भीमा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या लाकडी बोटींवर मोठी कारवाई केली आहे। पोलिसांच्या पथकानं या बोटी तराफे जाळून नष्ट केलेत। वाळू माफिया चंद्रभागा नदीतून लाकडी बोटीच्या साहाय्यानं वाळू चोरी करत असल्याच्या माहितीवरून ही कारवाई झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकाचे 5 महिन्याचं मानधन थकलं। कथित मानधन मिळावं या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। लाडक्या बहिणींच्या योजनेचा परिणाम मानधनावर होत असल्याचं यावेळी आशा सेवकांनी म्हटलेलं आहे। मानधन न मिळाल्यानं घर कसं चालवायचं असा सवाल आशा सेविकांनी विचारलेला आहे। दौंड शहरात नागरिकांनी सांडपाण्यात बसून आंदोलन केलं। दौंड नगरपालिकेनं गटारींची नियमित स्वच्छता न केल्यानं सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे। नागरिकांनी लेखी निवेदन देऊन नगरपालिका कोणतीही कारवाई करत नाहीये। दरम्यान त्रस्त नागरिकांनी आंदोलन केलं।
जलील यांच्या घरावर चिखलफेक करण्यासाठी निघालेल्या छत्रपती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना जालन्यातील बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं, त्यामुळे या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरावर चिखलफेक करण्यासाठी छत्रपती फाउंडेशनचे कार्यकर्ते संभाजीनगरकडे निघाले होते। हिंगोलीच्या सेनगाव तहसीलवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बैलगाडी मोर्चा काढलाय। या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले। यावेळी आंदोलकांकडून विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी क्या हुआ तेरा वादा असा सवाल आंदोलकांनी विचारला। यवतमाळमधील उमरखेडमध्ये प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी वीज कर्मचाऱ्याला महावितरणाच्या कार्यालयात कोंडले। ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा 24 तासापासून खंडित असल्यानं प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयावर धडक दिली। लातूर महापालिकेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केले। कायद्यानुसार किमान वेतन, पीएफ सुरक्षेची साधनं मिळावी या मागण्यांसाठी कामगार संघटनेनं काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। तर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शहरातील सफाईचे स्वच्छतेचं काम करणार नसल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं। परभणीतील खळी गावात पाणंद रस्त्याच्या कामाच्या चौकशीसाठी गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण करण्यात आलं। मात्र अद्याप प्रशासनानं या उपोषणाची दखल न घेतल्यानं आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन केलं। तसंच रस्त्याचं काम निकृष्ट आणि बोगस झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अकोला महापालिका निवडणुकीसाठी नव्या प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागानं दिले। त्यानुसार अकोला महापालिकेत 4 सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे। 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीतही 4 सदस्यांचा एक प्रभाग होता, त्यामुळे आता इच्छुकांची धाकधूक वाढलेली आहे। वाशिमच्या रिसोड शहरात शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी पोहोचली आहे। या पावन सोहळ्याचं औचित्य साधून शहरात आकर्षक रांगोळी साकारण्यात आली आहे। या रांगोळीमध्ये साक्षात विठ्ठलाचं रूप साकारलं असून त्यासोबतच वारकऱ्यांची प्रतिकृतीही रेखाटण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये वारकरी भाविक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। रायगड जिल्ह्यातील वारकरी आणि भाविकांना सुद्धा विठुरायाच्या सानिध्यात भजन कीर्तन करता यावं यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं। यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार राजाभाऊ खरे, अभिनेते प्रवीण तरडे यांची उपस्थिती होती। सांगलीच्या मिरजमधील सलगरमध्ये कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तर या निमित्तानं कर तोडण्याची परंपरा पार पडली। यामध्ये वर्षाच्या गावच्या वेशीपासून तांबड्या आणि हिरव्या रंगानं रंगवलेले बैल पळवले जातात। यवतमाळ जिल्ह्याच्या कोलाकोंडावर सध्या गाव बांधणीचा उत्सव सुरू आहे। 5 दिवस गावातील कोणीही बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचा कोणीही आत येणार नाही असा कडक नियम गाव बांधणी दरम्यान पाळला जातो। रोगराई, दारिद्र्य संकटापासून रक्षणासाठी गाव बांधणीची परंपरा आजही सुरूच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोला इथं सुरू असलेल्या विकास संवाद सभेत पावसानं हजेरी लावली। अकोल्यात अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेला पाऊस अखेर पडला, त्यामुळे सभास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालंय। बुलढाण्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय आणि या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। हवामान खात्यानं जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला होता, त्यानुसार सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली। रत्नागिरीतल्या रस्त्यावर वाहतुकीचे नियम शिकवण्यासाठी थेट यमराज उतरले। वाहतुकीचे नियम पाळा, हेल्मेट वापरा अशा सूचना हा यमराज करतोय। रोटरी क्लबच्या वतीनं जेलनाका परिसरामध्ये यमराजाची वेशभूषा करून जनजागृती केली जाते। मावळमधील पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले। बहुतांश पर्यटन स्थळांवर पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे। बंदी असलेल्या पर्यटन स्थळांमधून भुशी धरणाला वगळण्यात आले, तर 7 जून ते 31 ऑगस्ट पर्यंत लोणावळ्यात मनाई आदेश लागू करण्यात आले।